आपल्याजवळ काही मित्रमैत्रिणींचा ग्रुप असताना किंवा आजूबाजूला काही मंडळी असताना त्यातल्या काही मित्रांचा किंवा मैत्रिणींचा फोन आल्यानंतर ते जेव्हा विचारतात की तू कशी आहेस, त्यावर आपण उत्तर देतो की मी ठीक आहे, सर्व ठीक चाललं आहे, मजेत चाललं आहे. इकडे आपलं काहीही असू देत, पण चेहऱ्यावर तोच हास्याचा मुखवटा घेऊन आपण वावरत असतो. पण त्यातील एखादा मित्र किंवा मैत्रीण अशी असते जिच्याकडे आपण व्यक्त होतो, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मुखवटा न ठेवता तिला आपण बिनधास्तपणे म्हणू शकतो की नाही आहे ग मी ठीक, नाही वाटतंय मला बरं, खूप गोंधळल्यासारखं वाटतंय, कसं काय हँडल करू नाही समजत आहे. बस इतकंही बोललं की मन हलकं वाटतं. आपल्याला माहिती असतं की जगासमोर मी कितीही स्ट्रॉंग राहिली तरी ही एक व्यक्ती आहे जी माझा कम्फर्ट स्पेस आहे, किंवा हा एक व्यक्ती आहे जो माझा कम्फर्ट स्पेस आहे, जिच्याकडे मी रडू शकते. माझ्यामधली एखादी बाजू जी कदाचित जगानेही नसेल बघितली, ती हीच व्यक्ती बघू शकते. आणि अशी व्यक्ती जिच्याकडे मी बिनधास्तपणे काहीही बोलू शकते. आणि तिचा फोन आल्यानंतर तिने हे विचारण्याआधी की तू कशी आहेस, एकाही सेकंदाचा पॉज न घेता आपलं हे म्हणणं की नाही आहे ग मी ठीक, नाही चाललं काहीच मजेत, आणि तिचं हे ऐकणं, ते नातंच काहीचं स्पेशल वन असतं.